गणपती देखील आपल्याला भेटलेला आहे. धन्यवाद फ्लॅश चालू केल्याबद्दल. दिसला नसता कालो खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आणि गावकऱ्यांना सुद्धा. नमस्कार फॅमिली. तर कशा सर्व, मी साई विजय शुभम तुमचं स्वागत करतो आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये. आणि सर्वप्रथम शिमग्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर खूप म्हणजे बरेच दिवस झाले आपले ब्लॉग आले नव्हते. तर थोडा प्रॉब्लेम होता कारण माझी आजी तर 1 मार्चला म्हणजे आपल्याला सोडून गेलेलं आहे. प्रॉब्लेम होती त्यामुळे आपले ब्लॉग आले नाही. तर आज शिमगा आहे म्हणजे आज होम आणि गावाला आलो आहे. आता आपल्याला आज बँजो ब्लॉग नसेल पण आपल्याला आता होळी सजवायची म्हणजे होळी होम असतो मोठा. तर तो या शिमग्याचा ब्लॉग असणार आहे. तर होमाचा ब्लॉग असेल. आपल्याला शीत आणायचे, शीत तोडायला जायचे. व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे एक बरेच दिवस व्हिडिओ नव्हत्या तर आता करतो आहे एक ब्लॉग. तर बघूया कसे होते. तर चला पुढे जाऊन बघू काय काय होतं आहे. बघा आताच नवीन पाना टाकून आणलाय. नवीन पाना टाकलाय. अक्षदा रोहितदा किती दिवसांनी आलाय. हा बघा इकडं आपला खालूबाजा आहे चढवत आहे काम पाहिजे माझे. तर आता काय काय असेल आपल्याकडे सध्या तरी आज शीत वगैरे आणायचं असेल ना. शीत परत शीत आणता वाजवायचं असेल. बघूया आपल्या काय जास्त बँजो ब्लॉग नसणार आहे पण आपल्या थोडेसे साहित्य आहेत म्हणजे बघा ताशा आहे आणि खालूबाजा आहे बस एवढाच आहे. बघूया कशी व्हिडिओ बनते. हे कायच प्लॅन नव्हता. हा ताशाचा पाना पण मी आत्ताच टाकलाय. हो चला डायरेक्ट आता निघताना भेटूया. शेताला जायचं तर आता काय काय आपण तोडायचा त्यानंतर मग आपण वाजवत जातो ते आणणार आणि त्यानंतर मग आपण त्याला सजवणार आणि मस्तपैकी संध्याकाळी रात्री मग होम लावणार. आणि हा बघा इथं आपली होळी आहे. होमासाठी आपलं गवत पण आलेलं आहे. काका आहेत इकडे. चिल्लर पार्टी वाजवत आहेत. तर आता निघतोय शीत आणायला. अर्धी गेली लोक. आपला सभागृह आहे.
कधी आलो मुंबईत ना 5 दिवस आलं. काही लय मोठा जुगाड हा बघा. आमच्याकडे नवीन साहित्य आहे. त्याला थापडोल आम्ही तयार करणार आहोत. नंतर दाखवतो असं काही वाजवत होतो. काही टी शर्ट बघताय आणि आपल्याला मी कोकणी निखिलने दिलेली आहे. आता नाही वाजवायला चालू करायचं आहे. नंतरला शीत तोडून आणल्यावर वाजव. चला सगळ्यांना एक एक. ऋषी कुठे घेऊन हे बघा. तुम्हाला कलिंगड पाहिजे असले ना इकडे यांच्याकडे संपर्क साधा. हे मला दे. आमच्या घराशी मागाशी कलिंगड घेतलेला.
पप्पाने किती हात लावला विचार. फायनली शेत उभा राहिलेला आहे. एवढी असणार आहे होळी. आता होमाला सजवतोय. चालू केलेला. आता वाजले आहेत बरोबर 5. 2.5 तास झाले. अजून होळी होते आमची. होईल 6:30-7 वाजतील. अजून हे आपल्याला हे लावायचे, गवत लावायचं पूर्ण. इकडे अर्धा लावायला सुरुवात केलेली आहे. लावायला चालू केलेले आहे. चला आता नाश्ता आलाय आपल्यासाठी. हा बघा वडापाव आहेत. मिरची आहे. अरे फक्त वडेच आहेत. पाव चटणी लाव, एक बटाटा आणि जेवून टाक, एक मिरची दे त्याच्याबरोबर. आपण सुरी पाहिजे पाव कापायला. अर्धी होळी सजून झालेली आहे. म्हणजे पूर्ण आता गवत लावून झालेलं आहे. हा बघा. आणि फक्त खालती थोडासा लावायचं आहे गवत. ते आता बसलेले. शुभमला सांग ना इकडचा दरवाजा कोणतरी असेल ना. स्वरूप कुठे आहे? स्वरूप प्रवासात गेला का? चला वडापाव खाऊया आणि नंतरला भेटूया. ओके. आपली होळी झालेली आहे नेसून. आता जरा पाणी वगैरे मारण्यात, रांगोळी काढायची असेल गोल. पाणी वगैरे मारतात तिकडे पप्पा आणि मम्मी आहे. अजून येतील बायका. तर फायनली झालेली आहे नेसून. आणि आता वाजले बघा किती. आता वाजले आहेत बरोबर 6:30. म्हणजे 2:30 वाजता चालू केलेला होम सजवायला. तर 6 वाजले आहेत, 6:30 झालेले आहेत. बघा मस्त झाले. आता इथनं गोल अशी रांगोळी काढायची आपल्याला. अरे जरा भरपूर मार.
तर मित्रांनो फायनली डन. तर मित्रांनो आपली आता होळी वगैरे सगळी सजवून झालेली आहे आणि होम लावायचा असेल बहुतेक तरी 12-1 वाजता लावायचा असेल. आधी आपला झोलाई देवीच्या मंदिरात जायचं आहे, तिथं होम लावायचा आहे. म्हणजे आपला सगळा गावचा तो होम आहे तर तो लावायचा आहे होम. त्यानंतरला आपल्या वाडीचा लावायचा आहे. त्यानंतरला काय काय मजा येईल ते आता सांगतो तुम्हाला, नंतरला कळेल. तर म्हणजे आता जरा चेंज वगैरे करतो कारण 1 hour later. तर मित्रांनो फायनली रेडी झालो आहे. आता जरा पोरांना नटवतोय आणि ते समजेल पुढं काय होईल ते दाखवतो तुम्हाला. तर हा बघा सार्थक आला आहे आणि हा बघा ही आपल्या निखिलने दिला नाही, कोकणी निखिलने टी शर्ट दिला नाही आपल्याला, रॉयल कोकणी. सही वाटते एकदम. आपल्या आता गावात जायचं आहे, म्हणजे गावची होळी आहे तिथं जायचं आहे सगळ्यांना. आणि नंतरला आहे ना आपल्या वाडीची लावण्याची होळी. आणि नंतरला बावला होळीचं लग्न आणि असे भरपूर आहेत उपक्रम असे आहेत, मस्त मस्त आहेत. तर सगळं टाकतो बघा, एन्जॉय करा. चला आता डिरेक्ट सगळी पोरं आल्यानंतर खालती जाऊ, त्यानंतरला भेटू. चला. तर मित्रांनो आता आपण आपल्या गावची होळी लागते तिथे जातो आहे आणि माझ्यासोबत इकडे बहिणी आहेत, सगळ्या बहिणी आहेत. तर जातो आहे आता. आपले सगळे मेंबर खालती गेलेत पण चला आता डायरेक्ट पुढे जाऊन भेटू. मित्रांनो देवळात पोहोचलो आहे. आता तुम्हाला डायरेक्ट म्हणजे शॉर्टमध्ये दाखवतो, आता काही जास्त बोलणार नाही, डायरेक्ट दाखवतो. उभा घे. आपल्याला टी शर्ट दिलेले आहे त्याबद्दल तुमचं धन्यवाद. घातलाच नाही वाटाडे तुमचं वाटते, घातला नाही टी शर्ट आता घातलेली पण जरा काही कारणास्तव म्हणजे येतो त्यामुळे जरा मळली. त्यामुळे तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा होळी सणासाठी.
काही ठिकाणी शिमगा 2 दिवसात संपलं, काही ठिकाणी शिमगा चालू होईल. त्यासाठी ॲडव्हान्स मध्ये खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सुद्धा माझ्याकडून पण आणि आपल्या सगळ्या YouTube फॅमिलीकडून पण. तर मित्रांनो आता गावची म्हणजे होळी लागलेली आहे आणि आता आमच्या वाडीची होळी लावायची आहे. चला तर चाललोय वाडी. चला मित्रांनो आता आपली होळी लावायची. आहेत म्हणजे आज चला आता डायरेक्ट होळी लावताना भेटू. रेडी एकदम रेडी झालेला आहे गेटअप. ओळखली हा एकदम वेस्टर्न वाटतोय मला जबरदस्त खतरनाक. ओके चला भाई आता दुमशान आहे दाखवतो तुम्हाला. ओहो क्या बात है. नाइस. हाय करा हाय. श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुगं विनायकमहं चिन्तामणि हेमुरं लेण्याद्रिं गिरिजाध्वजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे
तर मित्रांनो असा कार्यक्रम झालाय, फुल धमाल आली. आणि बघा हे आपले सगळे मास्टर आहेत हा. श्रवण मस्त दिसत होता एकदम. तर असं झालेलं आहे. लगेचच थोडक्यातच होता कार्यक्रम, मस्त होता एकदम, सगळ्यांना आवडला. म्हणजे आपली सगळी वाडीतली लोक होती त्यांना आवडलं, मस्त प्रतिसाद भेटला, एन्जॉयमेंट वाटली. तर मित्रांनो व्हिडिओ मी इथं थांबवतोय. तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली आवडून पाहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटू पुन्हा तसा एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.